नमस्कार मित्रांनो, मी अजय चव्हाण आणि पुन्हा एकदा आपली भेट होत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या यूट्यूबच्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मी बोरिवलीकर. मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत बोरिवली ईस्टला असलेल्या मागाठणे येथे मालवणी जत्रेला. मालवणी जत्रेबद्दल बोलायला गेलं तर ती बोरिवलीमध्ये तर दरवर्षीच येते, पण तरी पण इथे पावलं आपोआप वळतात. त्याचं कारण असं, ह्या मालवणी जत्रेला आल्यावरती आहे ना, आपल्याला साक्षात मालवणात आलेल्याचा अनुभव मिळतो. त्या मालवणी जत्रेचा आहे ना मेन गेट आहे बघा तिथे, तरी पण हे बघा इथे सुद्धा एक मेन गेट लागलेला आहे आणि इथपासूनच स्टॉल्सला सुरुवात झालेली आहे. तर इथे आपण बघू शकतो, इथे बघा ना, इथे खेळण्यांचे स्टॉल्स आहेत इथे, आणि इथे बघा ज्वेलरी आयटमचा स्टॉल आहे, म्हणजे महिला मंडळांचा स्टॉल. आणि बघा इथे सुद्धा एक ज्वेलरी स्टॉल आहे. बघा हे आहे या जत्रेचं मेन मुख्य प्रवेशद्वार. आणि इथे बघू शकता तुम्ही, ह्या प्रवेशद्वाराच्या मागेच तुम्हाला आपल्याला भरपूर सारे इथे फूड आयटमचे स्टॉल बघायला मिळतील. त्याशिवाय भरपूर सारे कोकणातले आर्टिकल्स आपल्याला पाहायला मिळतील. त्याशिवाय इथे मसाल्यांचे स्टॉल्स आहेत, इकडे पापड, लोणची, सगळ्या प्रकारचे आपल्याला स्टॉल्स पाहायला मिळतील. त्याचबरोबर तुम्हाला सांगतो मित्रांनो, हे बघा इथे माझ्या मागे सुद्धा इथे भरपूर सारे फूड आयटमचे स्टॉल्स आहेत. हे इकडे स्थानिक असलेल्या रहिवाशांचे हे सगळे फूड स्टॉल्स आहेत, ते सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळतील. इथे खवयांची भरपूर सारी गर्दी दिसते इथे, कारण का आज खवयांचाच दिवस आहे. आणि इथे बघा ना, इथे वजडी पाव, कलेजी पाव, हिमा पाव आणि जवळा पाव, आणि कोणतेही आयटम घ्या 30 रुपयाला. चला माझ्याबरोबर आतमध्ये. आणि प्रत्येक मालवणी जत्रेची एक खासियत असते की तिकडे ना कोकणातल्या कुठल्या तरी गावातलं असं एक प्राचीन असं मंदिर असतं, ते आपल्याला इथे बघायला मिळतंय. तर इथे आपण बघू शकतो की श्री देव गिरोबा मंदिर दाभोळी या मंदिराची प्रतिकृती उभारलेली आहे. तर आपण या देवळामध्ये आतमध्ये जाऊन बघूया. म्हणजे अगदी हुबेहू असलेलं मंदिर आपल्याला इथे पाहायला मिळतंय आणि चांगल्या वेळेला आपल्याला एंट्री मिळाली आहे. अजिबात गर्दी नाही आहे आता तरी. तर मित्रांनो, अगदी कोकणाच्या मंदिरामध्ये ज्या गोष्टी असतात ना, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. जसं की हे बघा ना, हे इथे ढोल ताशे आहेत आणि इथे बघा ही पालखी आहे आणि हा पालखीचा लवाजमा आहे. हे बघा, ह्याला निशाणी म्हणतात आणि ह्याला छत म्हणतात. म्हणजे जे कोकणातल्या पालखीला जे वापरलं जातं त्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे पाहायला मिळतात. आणि ही जसं की निशाणी आणि हे छत आहे. आता हे छत यासाठी असतं की कोकणातली पालखी गावागावात फिरते आणि त्यावेळेला गावचे समस्त गावकरी मंडळी ही पालखी आपल्या खांद्यावरती घेऊन फिरत असतात आणि ती पालखी त्यावेळेला उन्हातान्हात फिरते. आणि त्यावेळेला असं म्हणणं असतं की उन्हातान्हात फिरताना देवांना ऊन लागू नये म्हणून या छतांचा वापर केला जातो. निशाणी यासाठी असते की पालखी अगदी लांबून सुद्धा ओळखता आली पाहिजे की हा बाबा ही आमची पालखी येते. तर मित्रांनो, मुंबईमध्ये कुठलीही मालवणी जत्रा असू देत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याशिवाय ती अधुरीच आहे. तर अगदी सुरुवातीलाच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाहायला मिळेल. हा बघा, हा इथे एंट्रन्स आहे आणि इथपासून स्टॉल्सची सुरुवात होते. आणि इथे आपण सगळे म्हणजे कोकणातले मसाले, पापड, लोणची किंवा गिफ्ट आर्टिकल्स यांचे स्टॉल्स आपल्याला पाहायला मिळतील. आणि या बाजूला तुम्ही बघू शकता, इथे सगळे फूड आयटमचे स्टॉल्स आहेत. आणि इथे बघा स्टेज आहे, हा रंगमंच आहे, जिकडे दर दिवशी या जत्रेच्या दर दिवशी दशावतारचा कार्यक्रम असतो. आता आपल्या बरोबर आहेत या मालवणी जत्रोत्सवाचे आयोजक श्री नंदकुमार मोरे. तर काका, तुम्ही काय बोलाल जत्रेबद्दल? हिंदुत्व सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादानं 27 वर्षापूर्वी आम्ही मागठाणे मित्रमंडळ शिवसेना शाखा क्रमांक 12 आणि 14 यांच्या संयुक्त विद्यमाने मालवण जत्रेची सुरुवात केली. आणि तेव्हापासून आज तागायत या जत्रेमध्ये मालवणी जे खाद्यपदार्थ आहेत त्या ठिकाणचे सगळे दुकानदार या लोकांना एक व्यवसाय मिळावा, छोटेखानी होईना का एक उद्योगधंदा मिळावा, त्यासाठी आम्ही या मालवणी महोत्सवाचं आयोजन केलं.
शिवाय कोकणवासियांना प्रापंचिक अडचणी, मुलाबाळांच्या परीक्षा, नोकरी, धंद्याचा प्रश्न, एकंदरीत या साऱ्या गोष्टीचा विचार केला तर कोकणवासींना आपल्या गावच्या कुलस्वामीच्या जत्रेला जाता येत नाही. म्हणूनच गेल्या 27 वर्षापूर्वी आम्ही मागठाणे मित्रमंडळाने आणि शिवसेनेने या मालवणी महोत्सवाची सुरुवात केली. ते व्यासपीठ तयार करून देण्यामागचा एकच उद्देश होता की सर्व आपल्या कोकणातल्या लोकांनी एकत्र यावं. आपल्या ज्या काही गावच्या परंपरा आहेत, आपण इथे एक मंदिराचा गावच्याच एक कुठल्या तरी एक मंदिरात आम्ही देखावा प्रत्येक वर्षी करत असतो. त्या देखाव्याच्या नंतर इथे पालखीचं एक आयोजन केलं जातं. इथे देव आणले जातात, देवांच्या प्रतिकृती आणल्या जातात. अशा प्रकारच्या ह्या आम्ही इथे जत्रेचं आयोजन केलं जातं. लोक सर्व आपली कोकणातली, मालवणातली एकत्र यावीत, एक ठिकाणी राहावीत. त्यांनी एकत्र बसून इथे नाटकाचंही आयोजन केलं जातं. दशावतारी नाटक असतं, ते नाटकाचाही त्यांना आस्वाद घेता यावा यासाठी ह्या सगळ्या गोष्टीची धडपड. त्याच्यासाठी हे आमचे मोरे साहेब, श्याम असतात, बरं आमचे सर्वच आमचे इथले शिवसेनेचे सगळे प्रमुख पदाधिकाऱ्यांचं खूप चांगल्या प्रकारे आम्हाला मार्गदर्शन असतं. अशा भव्य पद्धतीने इथे आयोजन आहे, देखावे निर्माण केलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची इथे आम्ही प्रतिमा बसून आम्ही इथे सेल्फी पॉईंट पण आम्ही मागच्या मला 5 वर्षापासून करतोय ना. 5 वर्षापासून ह्याचं पण आपण एक आयोजन इथे केलेलं आहे. मित्रांनो, मी जसं की तुम्हाला मगाशीच सांगितलं की ही मालवणी जत्रा जी असते इथे मागाठाण्यामध्ये दरवर्षी येते. आपण सुद्धा दरवर्षी येतो, पण यावर्षी सुद्धा आपण आलेलो आहोत. पावलं आपोआप इथे वळतात, कारण का इथे साक्षात मालवणमध्ये किंवा कोकणामध्ये असलेल्याचा आपल्याला अनुभव मिळतो. कारण का इकडे ही देवळाची प्रतिकृती म्हणा, छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती म्हणा, आणि इकडे आपली मालवणी खाद्य संस्कृती आपल्याला इथे तिचा अनुभव घेता येतो. तर तुम्ही सुद्धा नक्की भेट द्या या मालवणी जत्रेला. ही मालवणी जत्रा आहे बोरिवली ईस्टला, मागाठाणे येथे. सुपर एक्सपिरियन्स आहे. मी म्हटल्यासारखं की जवळजवळ मी मालवणात पोचल्यासारखं मला फील आहे की सगळीकडे. आणि तुम्ही या जत्रेमधलं एक वैशिष्ट्य आहे, परम म्हटलं की 100 लोक तुम्हाला बघणारच असा एक्सपिरियन्स आहे. पण सुपर एक्सपिरियन्स, सगळ्या खाद्यपदार्थ वगैरे खायला मिळतात आणि फॅमिलीसोबत टाइम स्पेंड करायला मिळतो. आणि मालवणी जत्रा उत्सव मी गेले 10-12 वर्ष अजय मी इथे येतोय सातत्याने. आणि ही एवढीच गर्दी तुडुंब, आज बुधवार असून वर्किंग डे असून तुला एवढी गर्दी दिसते, तरी पण एवढी गर्दी येते. छान एक्सपिरियन्स आहे. तुम्ही पण या सगळ्यांनी. आणि आमच्या मित्राचं अजयचं मी बोरिवलीकर पेज लाईक करायला विसरू नका. तर हे बघा ना, एंट्रन्सच्याच बाजूला स्टॉल नंबर 13 आहे. आणि इथे बघा ना, इथे स्टॉल इथे काय काय आपल्याकडे सगळं आयुर्वेदिक आहे. तर हे बघा, या काकींचं असं म्हणणं आहे की इथे सगळे जे प्रोडक्ट्स आपल्याला बघायला मिळतील, अगदी साबण आणि आपल्याला बघा इकडचे लाडू सुद्धा हे घरगुती आहेत. इकडे मोदक सुद्धा आहेत. आणि हे बघा 100 रुपयाला 5 मोदक. आणि हे काय, या कुरड्या या तांदळांच्या. आमचं शॉप आहे देवीपाड्यामध्ये कम्प्युटरचं, म्हणजे कम्प्युटर लॅपटॉप रिपेअरिंग वगैरे सर्व करतो आम्ही. सेकंड वगैरे पाहिजे. ओके. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की इथे आर्टिस्टिक आयटम्स पण आपल्याला बघायला मिळतील. हे सगळे हँडमेड आयटम्स आहेत. इथे पाट आहेत, इथे छोटेसे देवारे सुद्धा आहेत, हे आसनं सुद्धा आहेत इथे. मस्त मालवणी मसाले आहे बघा ना, इथे मसाल्यांचा स्टॉल आहे. आणि इथे भरपूर सारे असे स्टॉल्स आहेत इथे आपल्याला बघायला मिळतील. इथे बघा, इथे सिरप्स आहेत इथे. आणि ते बघा, इथे सुक्या मच्छीचा स्टॉल आहे. हे करंदी आहे, 100 रुपये पॅकेट आहे, 200 ग्रामचं आहे. हे जाऊल आहे, हे 200 ग्रामचं पॅकेट आहे. आणि कितीला आहे हे? 100 रुपये. 100 रुपये. हे 150 रुपये, 200 ग्राम. हे सुके बोंबील बघा 150 रुपये. एक हे आहे, तेंडली आहेत. अच्छा, तेंडली मासे ना. हो. आणि हे तुकडे कसले? बळे बळे. हे बळे, बग्गी मासा, कापी. कापी आहे. कसे पाकिट आहे हे? सगळे 50 रुपये. हे सगळं 50 रुपये. आणि हे सोडे आहेत का? सोडे आहेत 300 रुपये. 300 रुपये. किती ग्रॅम आहे? पाव किलो. किती? पाव किलो. आणि हा कुठला मासा आहे? हा ते हे शेंगटा. या मासाचं म्हणजे छोटे तुकडे आहेत, इथे पॅक करून ठेवले. कसं आहे पॅकेट? हे 250 रुपये. 250 रुपये. आणि हे कुठले? हे ढोमी आहे, ढोमी. अच्छा, हा ढोमा मासा मित्रांनो. हे कसे? हे 100 रुपये आहेत पॅकेट. हे बांगडे आहेत 100ला 4, 3. 100ला 4. हो, 100ला 3 आहेत. तर हे बघा ना मित्रांनो, हे स्टॉल आपल्याला बघायला मिळते ना. इथे सगळे फ्रायचे आयटम्स आहेत. आणि हे सगळे म्हणजे घरी बनवलेले आहेत का सगळे? होममेड आहे. नाव काय आपल्या स्टॉलचं? मटकर मसाले. मटकर मसाले. अच्छा, हे बघा ना, इथे तुम्हाला सगळे एकदम फ्रायचे आयटम्स मिळतील. आणि बघ, इथे टेस्टिंग साठी सुद्धा प्रोडक्ट्स ठेवलेले आहेत. जिरा पापड आहे, जिरा मसाला आहे, हा तांदळाचा फ्रायन्स आहे, हे चीज बटाटा आहे, मल्टीग्रेन आहे, साबुदाणा मसाला आहे,
उडीद आणि तांदळाचे पापड आहेत आणि गार्लिक पापड आहे. जसं आपण मार्केटमध्ये जे पॅक फूड मिळतात आपल्याला, पॅक वेफर्स मिळतात आपल्याला, त्याच्यामध्ये काही केमिकल्स टाकलेले असतात, तसे केमिकल्स आपल्याला याच्यामध्ये अजिबात मिळणार नाही. होममेड मसाले, होममेड पापड आहेत. सगळे होममेड आहेत, सगळे होममेड आणि आहेत. हे आमचे होममेड मसाले आहेत. हे होममेड आहेत. हो. अच्छा, चिकन मंचुरियन. याच्यामध्ये तुम्ही चिकन लॉलीपॉप, फिश फ्राय, झिंगा फ्राय, चिकन तंदुरी, चिकन 65 इन्स्टंट बनवू शकता. आणि याच्यामध्ये तुम्ही सगळ्या व्हेजिटेबलचे पकोडे बनवू शकता असे. अच्छा, कसे आहे पाकिट आहे? 100 रुपये पॅकेट आहे. हे सगळे 100 रुपये. कुठलंही पाकिट घेऊ, कुठलंही घ्या 100. व्हेज मंचुरियन क्रिस्पी मसाले. हा, आणि शिवाय याच्यामध्ये अजिनोमोटो नाही, आमचा होममेड मसाला. मित्रांनो, आपण मार्केटमध्ये ना महागातले प्रोटीन बार्स घेतो, ते पण त्याच्यामध्ये पण काही प्रमाणात त्यांना केमिकल्स असतातच आणि एकदम आर्टिफिशियल मसल बुस्टर असतं. तर हे बघा ना, हे नॅचरल प्रोटीन बार आहेत मित्रांनो. हे बघा, हे शेंगदाण्याचे लाडू आहेत. शेंगदाणे आणि गुळ, आयर्न्स, प्रोटीन्स, कॅल्शियम, झिंक, सगळ्या काही गोष्टी मिळतील इथे. हे बघा, हे कुरमुऱ्याचे लाडू आहेत. अजून कोणते कोणते प्रोडक्ट्स आहेत आपल्याकडे? हे डिंकाचे हे आहे, डिंकाचे लाडू आहेत. मेथी आहे, मेथीचा लाडू आहे, नाचणी आहे, मूग, तांदूळ, काळे तीळ, सगळं प्रोटीन्स, बॉडी बिल्डिंग, गुळातले खोबऱ्याच्या वड्या. हे सगळे घरगुती आहेत. सगळे घरगुती. products. कसे आहेत हे लाडू, कसे आहेत प्रतिनग? डिंकाचा 20 रुपये, बाकी सगळे चारी 15 रुपये. काय बोलता, म्हणजे अगदी मेथीचा लाडू सुद्धा 15 रुपये. मित्रांनो, 15 रुपये नथिंग. मित्रांनो, अगदी प्री वर्कआउट तुम्हाला काही पाहिजे असेल ना, प्रोडक्ट पाहिजे असेल ना, एकाच वेळेला 50 ते 100 लाडू घ्या. प्री वर्कआउट तुमचा जवळजवळ 1.5 ते 2 महिन्यासाठी तुमचा प्री वर्कआउटचं ऑप्शन तुमचं एकदम क्लिअर होऊन जाईल. पोळीत पीठ आहे, डांगर पीठ आहे आणि तांदळाचं पीठ आहे, पुडे आहेत, खाजा आहे, कोकम आहेत, गावठी पोहे आहेत. हे कोकम घरातले आहेत का? हा, घरगुती कोकम. आणि मित्रांनो, तुम्हाला दाखवतो बघा, या कोकमाला आहे बघा, हा कलर बघा. म्हणजे या कोकमाला जी फुटी दिली आहे ना, किती फुटी दिली असतील? साधारण 4 फुटींची कोकम आहेत मित्रांनो. म्हणजे एकदम शुअर शॉडी, एकदम आपला कलर तर देणारच, पण त्याचा आंबटपणा सुद्धा एकदम निखरून आणणार आहे. सोलकढीसाठी वापरू शकतो ना आपण. आणि हे बघा, हे लाल पोहे आहेत. हे चहा बरोबर खायला इतकी मस्त मजा येते ना, तुम्हाला सांगतो. इथे सुद्धा आपल्याला इथे शेंगदाण्याचे लाडू मिळतील. खाजा आहे इथे. हे काय आगळ आहे की काय? आगळ आहे. आणि इथे सुद्धा आपल्याला लाडू बघायला मिळतील. नाचणी आहे, मेथी आहे, डिंकाचे आहेत. अच्छा, आणि इथे काळ्या तिळाचे लाडू सुद्धा आहेत. सांडगी मिरची पण आहे, भरलेली मिरची आहे. हे बुंदीचे लाडू, हे 50 ला आहेत, हे 100 ला आहेत. हे शेवाचे लाडू आहेत, हे 100 ला आहेत, छोटं 70 ला पॅकेट आहे. त्याशिवाय ते पीठ सुद्धा आहे, घावण्याचं पीठ. घावण्याचं पीठ पण आहे. कसं आहे हे पाकिट? कसं आहे? अर्धा किलोचे आहे, 50 रुपये. आणि पिठी आहे, तयार पिठी आहे पूर्ण, कुळीत पिठी. अच्छा, कुळीत पिठी. हे कसं पाकिट आहे? 80 रुपये. 80 रुपयाचं. हे डांगर पीठ आहे. अच्छा, ह्याच्यामध्ये फक्त कांदा आणि मीठ टाकलं की होऊन जातं. हे डांगर पीठ आहे, पिठलं करायचं. ओके. पोहे आहेत बघा आमच्याकडे, मालवणी स्पेशल खाजा आहे, चिवडा आहे, कुरमुराचे लाडू आहेत, हे 20 ला आहेत. हे शेंगदाणा मोठं पण पॅकेट आहे, हे 80 ला आहे, 10 लाडू येणार. आंबावडी आहे, 30 ला आहे, ती 10 ला 2 आहे. इथे ना खूप काय आपल्याला बघायला मिळणार आहे. खूप सारे खाद्यपदार्थ आपल्याला इथे बघायला मिळणार आहेत. त्याशिवाय त्याची टेस्ट सुद्धा आपल्याला इथे करायला मिळणार आहे. सध्या तरी ना आपण इथे ना एका रंगीबेरंगी स्टॉल वरती जाणार आहोत. मित्रांनो, हे आहेत दीपक. किती प्रकारचे मुखवास असतील आपल्याकडे? 82 प्रकारचे मुखवास. 82. क्या बात आहे. म्हणजे काय, म्हणजे काउंटिंग केले सर. कशापासून बनवलेले सगळे? आपल्याकडे हे हिंगाची आहे, हे डाळिंबाची आहे, कोकमाची आहे, ही पुदिन्याची आहे, डायजेशन साठी सगळे आहेत. आवळा आहे हेल्थ साठी, हे अद्रक आहे, जिंजर आहे, सर्दी खोकला कफ हे सीझन साठी चांगलं आहे. थंडीच्या सीझन मध्ये आल्याचे प्रकार आहेत. हे माउथ फ्रेशनर साठी पान मसाले आहेत. कलिंगडाची जेली. अच्छा, हे नवीन प्रोडक्ट आहे यावर्षी. कलिंगडाची जेली आहे. तुम्ही कुठे, म्हणजे कुठून ऑपरेट करता? गावावरून. बचत गट रत्नागिरीला कुठे? संगमेश्वरला कुठे? शिवणे. तर दादा आपला कोकणातलाच आहे. आणि कोकणातला मी कुठला तू विचारलंस तर त्यांनी सांगितलं संगमेश्वरचा. आपण सुद्धा संगमेश्वरचे आहोत मित्रांनो. तर मित्रांनो, हा बघा ना, हा सावंतवाडीचा स्टॉल आहे. इथे सावंतवाडीची लाकडाची खेळणी आपल्याला बघायला मिळतील. काय माहिती द्याल तुम्ही खेळणीबद्दल? कोकणातून सावंतवाडी उभ्या बाजारात हे सर्व लाकडी खेळणी आहे. तुम्ही इतिहासात वाचलं होते सावंतवाडीची खेळणी. तशी जी आता ही चिमणी आहे, ही मातीची चिमणी आहे, ही बिना पाण्याची बघा, आणि पाणी घालून बघा. आणि चिमणी सकाळी वाजवल्या ना, चिमण्या बाहेर येतात. तसंच हे हातुकली सेट आहेत. ह्याच्यात आहे सूप आहे, विळी आहे, जात आहे, सर्व प्रकारचे आहेत. तशी ती नीमची कोंब आहे, ही नीमची फणी आहे.
ही निमची. तसंच हा फिश आहे, ही बाईक आहे. हे सगळे शो आर्टिकल्स आहेत ना, हे सगळे आपण कोणाला गिफ्ट सुद्धा करू शकतो. गिफ्ट पण करू शकतात. तसंच ही घर नारळ आहे, ह्याच्यात लाईट चालते. ह्याच्यात काजूचं झाड येतं, आंब्याचं झाड येतं. परत हे पाळणं आहे आमच्याजवळ, पाळणं आहे. तसं ते राम मंदिर आहे. आणि जी भांडी दिसते ती लाकडाची आहेत का? हा लाकडाची आहे. ती शिवण या लाकडाची आहेत, एकदम चांगलं लाकूड आहे. बैलगाडी आहे, ही बघा बैलगाडी. ही हाती सर्व हेल्मेट आम्ही बनवतो, हाती बनवतो आम्ही. आमचं मुंबईला पण शॉप आहे, दहिसर रावळपाडा गणेश नगरला. तुम्हाला व्हिजिट देऊ शकतात कोणी. माझा नंबर आहे 9869818318. तसं सावंतवाडीला शॉप आहे, तसं दहिसर मुंबईला पण शॉप आहे. तुम्ही कोणी व्हायला व्हिजिट देऊ शकता किंवा घरपोच आम्ही डिलिव्हरी करतो. आता आपण इथे मेन पटांगणामध्ये आलेलो आहोत आणि इथे तुम्ही माझ्या बाजूला सगळे स्टॉल्स बघू शकतात. इथे अक्षरशः लोकांच्या रांगा लागलेल्या आहेत स्टॉल पर्यंत पोहोचण्यासाठी. हे लाकूड शिवण आहे आणि मिलाव पट्टी आहे. ही मिलाव पट्टी याची 20 वर्ष गॅरंटी, 20 वर्ष. तसंच स्टील मध्ये हे सुद्धा क्वालिटी आहे. हे लाकूड शिवण आहे. काय प्राइस काय याची? ह्याची प्राइस आहे 500 रुपये. अच्छा. आणि ही 700 रुपये. अच्छा. ही 900 रुपये. चौरंगाबद्दल काय सांगा? चौरंग तो 2200 रुपये. तो लाकूड शिवणीचा आहे. त्याच्यानंतर पोळपट लाटणी, ही याची किंमत 600 रुपये. लाटण्यासकट 600 रुपये. कुठे तुमचं दुकान? कुठे तुमचं? कणकवली बाजारपेठ. कणकवली बाजारपेठच आहे. समजा कोणाला भेट द्यायची असेल तर कुठे? बाजारपेठ कणकवली म्हटली ना आणि पारकर फर्निचर वाले म्हटलं तरी सांगू शकतो. ठीक आहे. आता इथे ना, इथे ही जी सगळी लाईन जी आहे ना, ही जी आहे ही कोकणातले मालवणी फूडचे रेस्टॉरंट्स आपल्याला इथे बघायला मिळतील. म्हणजे कोकणाची खाद्य संस्कृती आपल्याला जर काय चाकायची असेल तर इथे आपण येऊ शकतो. तर आता इथे ना आपण ना हॉटेल पारिजात डिलक्सला आलेलो आहोत, ज्यांचं की हॉटेल मालवणमध्ये मसुरेला आहे. आणि इथे हॉटेलला ना इथे खवय्यांची एवढी पसंती आहे ना की इकडचे सगळे काय ते फूड आयटम संपलेत. म्हणजे यांच्याकडे अगदी फिश आयटम्स म्हणा किंवा चिकन आयटम्स म्हणा, मटण म्हणा, हे बघा हे सगळे फूड आयटम्स आहेत इथे आणि सगळेच्या सगळे संपलेले आहेत. आणि इथे बघू शकता इथे सिटिंग अरेंजमेंट सुद्धा आहे. म्हणजे तुम्ही आरामात बसून इथे जेवणाचा आनंद घेऊ शकता. तर मित्रांनो, ही साधना किचनला आपली आहे ना 3री भेट आहे. गेल्या वर्षी सुद्धा आपण इथून भरपूर सारं पार्सल नेलेलं आणि इथे बसून सुद्धा खाल्लं होतं. आणि अजून एक चांगली गोष्ट सांगतो तुम्हाला, हे साधना किचनवाल्यांनी ठाकूर विलेजला आपलं हॉटेल चालू केलंय जुलै महिन्यामध्ये, विच इज व्हेरी मच फेमस फॉर इट्स सी फूड. तर हे बघा आता इथे हा मोठा असा तवा आहे आणि इथे बघा ही सुरमईची तुकडी आहे. काही कशी दिली सुरमईची तुकडी? 400 रुपये. 400 रुपये. आणि कोळंबी 300ला 7 पीस. आणि बघा साईज बघा, सुरमईच्या तुकडीची साईज बघा. आणि इथे बघा बांगडे सुद्धा आहेत. बांगडे आहेत. कसा बांगडा? कसा? 150 रुपयाला बांगडा का? आणि हा पापलेट 500 रुपये का? आमच्याकडे पूर्णपणे सगळी नॅचरल सरबत आहे. म्हणजे कोकणाची उत्पन्न तयार होतात ना तीच आपली आहे. कोकम सरबत, कोकम आगळ, आंबा सरबत, पेरू सरबत आहे, आवळा सरबत आहे, आवळा रस आहे, जिंजर लेमन आहे. आणि इथे पिण्यासाठी आम्ही कोकम आणि आंबा, आवळा 3 फ्लेवर ठेवले, ते फक्त 20 रुपये. तर मित्रांनो, तुम्ही जर काय जत्रेमध्ये आला असाल आणि तुम्हाला म्हणजे एकदम काय म्हणजे रिफ्रेश व्हायचं असेल तर तुम्ही या स्टॉलला नक्की भेट द्या. इथे सुद्धा टेस्टर्स सुद्धा आहेत. इथे आंबा, कोकम आणि आवळा. आपण मालवणी जत्रेमध्ये आल्यावर चायनीज आयटम बघतो. आता चायनीज आयटम बघायला गेलं तर चायनीज हा कधी कोकणी आयटम नव्हता. पण मित्रांनो तुम्हाला सांगतो, चायनीज फूड हा कोकणी म्हणजे मालवणी जत्रेमध्ये आणण्याचा स्पिरिट फक्त मराठी माणसामध्ये. ऍक्च्युली ही मालवणी जत्रा असते, या वर्षाला भरपूर झालं. यांचं प्रोत्साहन आहे ना, भरपूर तुफान आहे. आणि ह्या दरवर्षी आता आमचं 20 वर्ष झालं इकडे. आम्ही सतत याच्याकडे पापड हा चायनीजचा प्रकार असतो. पण आपण बोलतो ना कोकणी पदार्थ, हा कोकणी नसतो. पण हा चायनीज म्हणजे कोकणीच प्रकार. आणि ह्याच्याशिवाय कोकणी मालवणीला जत्रा हे योग्य नसते. आणि दुसरे जे आम्ही प्रकार केलेले आहेत ते तुम्ही खाऊन बघा. आणि पुन्हा जे गिरायक नेहमीचे गिरायक ते फिक्स असतात. आणि हा माझा गायका स्टॉल म्हणून फेमस आहे, फास्ट फूड म्हणून. आज माझं 20 वर्ष इकडे झाली. तर तुम्ही हे ऑपरेट कुठून करता? म्हणजे मुंबईतनं की कोकणातनं? मुंबईतूनच करतो. मुंबईला कुठे स्टॉल? कुठे? मुंबईला बोरिवलीलाच असतो. बोरिवलीला कुठे? बोरिवली आपला सीएनजी टाटा पॉवरला. ओके, टाटा पॉवर. पान सुद्धा इथे. कुठलं पान आहे? ये कलकत्ता स्पेशल है. कलकत्ता स्पेशल है. और ये सादा बनारसी. सादा बनारसी. और ये कौन सा? ये चॉकलेट पान. अच्छा,
फायर पान भी अवेलेबल आहे आपल्या पास। तर इथे बघा महिला विशेष स्पेशल स्टॉल सुद्धा आहे इथे, महिला स्पेशल स्टॉल। मगाशी भरपूर गर्दी होती इथे, आम्हाला आत यायला मिळत नव्हतं, आता ताईंनीच आम्हाला बोलवलं इथे आतमध्ये। पूर्ण हँडमेड प्रोडक्ट्स आहेत, याच्यातलं एक एक वस्तू जी आहे ती ग्लास, पर्ल्स आणि जयपुरी क्रिस्टल यूज करून बनवलेली आहे। प्रत्येक वस्तूवरती मायक्रॉन प्लेटिंग आहे, 100ला 2 आणि प्राइस रेंज म्हणजे अगदी 100ला 3 इयरिंग आहेत, 100ला 2 ब्रेसलेट आहेत, 750 आणि बाकीचे जयपुरी कलेक्शन आहे, हे डिफरंट व्हरायटी आहे। एकदा डेफिनेटली या आणि व्हिजिट करा। थँक्यू। तर मित्रांनो इथे सुद्धा महिला विशेष स्टॉल आहे, महिला स्पेशल स्टॉल इथे। तर या सुद्धा ताईंनी आपल्याला बोलवले त्यांच्या स्टॉल वरती। ताई काय सांगाल स्टॉल बद्दल? 150 पासून सुरुवात होते, 20 रुपयापासून आमच्याकडे ज्वेलरी आहे। 20 रुपयाची इयरिंग्स आहेत, 150 रुपयाचे माळा आहेत, 150 रुपयाचे ज्वेलरी आहे, स्टोन वगैरे काचेचे येणार, हँडमेड ज्वेलरी आहे। म्हणजे तत्वज्ञानात म्हणजे त्याच्यात अंधश्रद्धा वगैरे काही नाहीये, काहीच नाहीये। माणसाने शहाणं व्हावं, शहाणपण माणसाकडे यावं याच्यासाठी त्यांनी स्वतः लेखन केलंय, स्वतः काढले आणि हरिपाठ वगैरे सगळं, म्हणजे प्रत्येक याच्यात सगळं वेगळं वेगळं आहे। मित्रांनो इथे बघा ना, इथे रोलर कोस्टर आईस्क्रीम सुद्धा आहे, त्याचा सुद्धा स्टॉल आहे। तर लहानपणापासून आहे ना आपण झोपाळे पाळणे वगैरे बघतोय ना, तर ते आपल्याला असं वाटतं की किड्स प्ले एरिया। तर इथे ना, इथे मजा करण्यासाठी आहे ना, इथे वयाची अट नाहीये, किड्स प्ले वगैरे काही नाही, अगदी म्हणजे तुम्हाला सांगतो ना, मोठ्यांपासून ते लहानांपर्यंत सगळ्यांसाठी हा डेडिकेटेड गेमिंग झोन आहे। तर चला आपण जाऊया। ना मला आहे ना अगदी 4 वर्षापासून 5 वर्षापासून 6 वर्षापासून ते 60 वर्षापर्यंतची लोक इथे मजा करताना दिसत आहेत। हा डेडिकेटेड प्ले एरिया आहे इकडचा। मलाच नाही सांगतायत मित्रांनो, शेवटचं मी या राईड मध्ये कधी बसलेलो ते। मित्रांनो या राईड मध्ये जर का मी बसलो ना, मला तर चक्कर येईल, मला ऍक्च्युली बघूनच गरगरायला लागलंय। लंडन आय सारखं जेव्हा मुंबईमध्ये ना, मुंबई आय बनेल ना, तेव्हा मी पहिला माणूस असेल जे या जायंट व्हील मध्ये बसेल। तर मित्रांनो आता रात्रीचे वाजलेत 11 आणि इथे लोक अजून सुद्धा येतात आणि आतमध्ये अजून सुद्धा गर्दी आहे। म्हणजे इकडचे फूड स्टॉल्स आहेत ना, इथे खवयांनी तुडुंब भरलेले आहेत, म्हणजे इतका सारा प्रतिसाद या मालवणी जत्रोत्सवाला मिळतोय। तर मित्रांनो तुम्हाला एकच रिक्वेस्ट करतो की या मालवणी जत्रेला तुम्ही नक्की भेट द्या। ही मालवणी जत्रा रविवार दिनांक 12 जानेवारी 2025 पर्यंत आहे आणि तुम्हाला जर का हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दलच्या प्रतिक्रिया तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंटद्वारे नक्की कळवा। आणि जर तुम्ही आपल्या मी बोरिवलीकर या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।